सायबर सिक्युरिटीमध्ये सर्टिफिकेशनपेक्षा जास्त कुठल्या गोष्टीला जर महत्त्व दिलं जात असेल, तर ते म्हणजे प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट्स का? तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स बनवा की टीममध्ये प्रोजेक्ट्स बनवा. प्रोजेक्ट्स ही एकच अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला इंडस्ट्री लेव्हल नॉलेज आणि स्किल्स तुम्हाला पुरवून देतं. इन्क्लुडिंग एरर हँडलिंग, लॉजिकल फ्लो, कोड डेव्हलपमेंट किंवा एरर हँडलिंग आणि भरपूर अशा गोष्टी. सो प्रोजेक्ट जेवढे जास्त तुमचे असतील, तेवढे कंपनी तुम्हाला प्राधान्य देते, की एखादी जॉब पोस्टिंग आहे. तुमच्याकडे जर जास्त प्रोजेक्ट असले आणि कमी सर्टिफिकेशन असले, तर ते प्रोजेक्ट तुम्हाला एक्सपिरियन्स असं कामाला येतात आणि तिथे तुम्हाला जास्त प्राधान्य मिळू शकतं. आजकालचे नवीन स्टुडंट सायबर सिक्युरिटीचा प्रोजेक्ट म्हणलं, की एआयकडनं एखादा आयडिया घेतात, त्याकडनं कोड कॉपी करून घेतात आणि आपल्या रिझ्युमेवर तो प्रोजेक्ट चिटकून देतात. बट ते जेव्हा प्रोजेक्ट एक्सप्लेनेशनचा टाईम येतो, जेव्हा एचआर इंटरव्ह्यूमध्ये विचारतो, की ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही या ठिकाणी काय-काय केलेलं आहे किंवा काय काम केलेलं आहे, हे आम्हाला थोडंसं एलॅबोरेट करून सांगा. त्यावेळेस आपल्याला सांगता येत नाही. ते कशामुळे होतंय? आपण एआयचा जास्त यूज करत आहेत. असं नाही की आपल्याला यूज नाही करायचा, बट एआयचा यूज आपल्याला लिमिटेड ठेवायचा आहे. जसं की प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आपण एखादा कोडचा भाग त्याच्याकडनं तयार करून घेऊ शकतो. पण ती कोडची अंडरस्टँडिंग आपल्याला असली पाहिजे. जर तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे, रिपोर्ट जनरेशन त्याच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता. पण तो रिपोर्टचे जे की पॉइंट्स आहेत, ते तुमच्याकडे ठेवायचं आहे. बेसिकली एआय फक्त टाईम ऑप्टिमायझेशनसाठी यूज करायचा आहे. बाकी डिसिजन मेकिंगसाठी तुम्ही तुमचा ब्रेन यूज करायचा आहे. तर आता तुम्ही ॲज अ बिगिनर कुठले प्रोजेक्ट बनवू शकता? तुम्ही ॲज अ सायबर सिक्युरिटी बिगिनर पोर्ट स्कॅनर, वायफाय स्कॅनर, DVWA चेकर, पासवर्ड स्ट्रेंथ चेकर किंवा सबडोमेन चेकर अशा प्रकारचे तुम्ही छोटे-छोटे बिगिनर फ्रेंडली प्रोजेक्ट्स बनवू शकता. ज्याच्यामध्ये मी पर्सनली डॅम वेब व्हल्नरेबल ॲप्लिकेशन म्हणजेच DVWA या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे ॲज अन इंटर्न, ॲज अ बिगिनर. तो जर तुम्हाला हा प्रोजेक्ट करायचा असेल तर नक्की करा. तुमचा एक स्ट्राँग प्रोजेक्ट बाकीच्या 10 सर्टिफिकेशनपेक्षा जास्त व्हॅल्यू देतो. सो येस, प्रोजेक्ट्सवर भर द्या. आपला पोर्टफोलिओ आहे तो प्रोजेक्ट्सने भरा. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करा. आपली लॉजिकल थिंकिंग, आपली क्रिटिकल थिंकिंग शो करा. त्यावेळेस आपल्याला एक चांगल्या प्रकारची जॉब लँड करता येऊ शकते. जर तुम्हाला बिगिनर फ्रेंडली सर्व प्रोजेक्टची लिस्ट पाहिजे असेल, तर मला DM करा किंवा कमेंट करा प्रोजेक्ट आणि मी तुम्हाला DMमध्ये पाठवून देईन. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.